खासदार प्रणिती शिंदे यांच्या यंत्रमाग कामगारांसाठी निवृत्ती वेतन स्वतंत्र कल्याणकारी मंडळाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी योजना आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत केंद्र सरकारला धारेवर धरलं। केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याण मंडळ स्थापन करण्यास सरकारचा विरोध आहे का असा सवाल करत कामगारांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत याबाबत विचारणा केली। यावर सरकारनं यंत्रमाग कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली। संसदेच्या अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांनी तारांकित प्रश्न उत्तरांच्या तासादरम्यान सोलापूरसह देशभरातील यंत्रमाग कामगारांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले। यंत्रमाग कामगार वर्ग हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात मोडत असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळं अशा यंत्रमाग कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून कोणती उपाययोजना राबवली जात आहे, तसंच असंघटित कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ या कामगारांना कसा मिळेल, तसंच यंत्रमाग कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकारचं काय धोरण आहे याबाबतची विचारणा खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्घेरिटा यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रमाग कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याची माहिती दिली। यंत्रमाग कामगारांसाठी केंद्र सरकारनं 1 जुलै 2013 रोजी समूह विमा योजना सुरू केली होती। या योजनेचा 2019-20 पर्यंत विस्तार करण्यात आला। या योजनेअंतर्गत कामगारांना विमा संरक्षण मिळतं। विशेष म्हणजे या योजनेत नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1200 रुपये शिष्यवृत्ती दिली जात असल्याची माहिती दिली। ही सुविधा 9वी ते 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आहे। जास्तीत जास्त 2 मुलांना याचा लाभ मिळतो। ही मदत 4 वर्षांपर्यंत उपलब्ध आहे। या योजनेमुळं कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळत असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं।